नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आउटडोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत। आज आपण करणार आहोत मल्टी कलरची आणि एकदम पौष्टिक अशी इडली। तर चला, त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अगदी हेल्दी असा ग्रीन कलर तयार करायचा आहे। त्यासाठी मी इथे पालकाची काही पानं ब्लांच करून घेतलेली आहेत आणि मिक्सरमध्ये ते वाटताना त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे मिरची, त्यानंतर एक टोमॅटोची प्युरी मी इथे बारीक करून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये मी हलकंसं टाकलेलं आहे तांबडं तिखट। त्यानंतर बघा, आपण जे नेहमीचं इडलीचं पीठ भिजवतो ना, ते इडलीचं पीठ इथं भिजवलेलं आहे, ते छान फर्मेंट झालेलं आहे। त्यानंतर आपली पालक प्युरी आणि टोमॅटो प्युरी याच्यामध्ये मी आपला इडलीचा बॅटर मिक्स केला आहे आणि आपल्या बघा पालक प्युरीचा किती सुंदर नॅचरल ग्रीन कलर इडलीच्या बॅटरला आलेला आहे। शिवाय टोमॅटोचा पण मस्त असा असा केशरी रंग तुम्हाला इथे दिसतो आहे। त्यानंतर चला, आपल्याला लाल पिंकिश अशी शेड करण्यासाठी आपण इथे मी घेतलेला आहे बीटाचा ज्यूस। बीट मिक्सरमध्ये काढून तो गाळून मी इथे बीटाचा ज्यूस तयार केलेला आहे, ज्याच्यामुळं आपला जो इडलीचा बॅटर आहे तो झालेला आहे पिंक कलरचा। तर इथे मी काही जी भांडी आहेत, फुलपात्र आहे, त्यांना मी इथं तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा मी इथे टोमॅटो प्युरीवाला जे इडलीचं बॅटर होतं ते 5 मिनटं मस्त उकडून घेतलं आहे। ते उकडल्यानंतरच झाकण काढून आपण त्याच्यावर ग्रीन कलरचं पालकाचं बॅटर घालायचं आहे। पुन्हा पालकाच्या बॅटरला आपण एक 5 मिनटं व्यवस्थित छान उकडून आलं की आपण त्याच्यावरती पिंक कलरचं बीटचं जे बॅटर आहे ते आपण घालणार आहे। लक्षात ठेवा, इथं कच्चं बॅटर एकमेकांच्यावरती लेअर नाही चढवायचे आहेत, नाहीतर ते मिक्स होतं। आणि बघा, एक 5 मिनटांनी आपली हेल्दी आणि कलरफुल इडली तयार आहे। याच्यामध्ये आपण कुठलेही आर्टिफिशियल कलर वापरलेले नाहीत। एन्जॉय।